सो आज आपण काय काय शिकणार आहोत त्याच्याबद्दल आपण समजून घेऊया आधी. तर तुमची बॉडी ही लाईफस्टाईल नी बनलेली आहे. म्हणजे तुमच्या ज्या डेली हॅबिट्स आहेत त्यांनी तुमची लाईफस्टाईल बनली आणि जशी तुमची लाईफस्टाईल आहे तशी तुमची बॉडी. ॲग्री आहे? सो जर आपली बॉडी चांगली नाही आहे तर कुठंतरी आपल्या हॅबिट्स चांगल्या नाही आहेत किंवा आपलं समजा वजन जास्त असेल, आपण अनहेल्दी असू, तर मे बी आपल्या अनहेल्दी हॅबिट्समुळं आपली लाईफस्टाईल अनहेल्दी झाली आणि लाईफस्टाईल अनहेल्दी असल्यामुळं आपली बॉडी अनहेल्दी झाली. आणि मोस्टली आपण ऐकलं असेल मला फिट व्हायचंय, मला हेल्दी व्हायचंय. तर फिट आणि हेल्दी मधलं मला फरक सांगू शकाल का कोणी? फिट म्हणजे कदाचित असं असावं की नुसतंच फिजिकली टोन्ड आहे वर्सेस हेल्दी म्हणजे सगळं व्यवस्थित, सगळ्या सिस्टीम्स व्यवस्थित फंक्शनिंग आहेत असं अंदाज माझा. बरोबर. पण त्याच्यामध्ये काय आहे, फिट म्हणजे काय? फिट म्हणजे कार्यक्षमता वाढवणं. जे पण आपण दिवसभरात हं. काम करतोय ते चांगल्या क्षमतेने करणं म्हणजे फिट. म्हणजे मला काहीही अडचण येणार नाही कुठलंच काम करायला. लाईक बादली उचलायची असेल तर कंबर दुखतीये, भाजी चिरायची तर बोटं दुखतात, क्रॅम्स येतात ते बोटांना, असं काहीच नाही पाहिजे. सो सगळं कुठलंही काम असू दे, ऍडव्हर्स सिच्युएशन असू दे, आपल्याला ते काम एकदम एफर्टलेसली करता यायला पाहिजे. त्याला आपण फिट म्हणतो. आणि हेल्दी म्हणजे काय? निरोगी. आजार नसणं म्हणजे हेल्दी. म्हणजे फिट माणूस सर्दी, खोकला, ताप, घसा खराब झालाय हे होऊ शकतं, पण तो त्याचं काम करू शकतो एफर्टलेसली. आणि हेल्दी म्हणजे काय? जर आजार नाही, काय नाही, एकदम फिट अँड फाईन आहे, ब्लड टेस्ट रिपोर्ट एकदम छान आहेत, पण त्याला त्याचं काम करताना कंबर दुखते, पाठ दुखते, हे ब्लड रिपोर्ट मध्ये नाही दिसणार. ब्लड रिपोर्ट्स आर नॉर्मल, पण माझ्या पायालाच मुंग्या येतात ते, माझे नी जॉईंटच पेन करतात ते, मला थायरॉइड नाहीये तरी माझं वेट वाढलेलं आहे. तर दिस इज अनहेल्दी वाला पार्ट. जे ब्लड रिपोर्ट मध्ये दिसतंय ते हेल्थ रिलेटेड कन्सर्न असतील, आणि काहीतरी तुम्हाला त्रास आहे आणि ते ब्लड रिपोर्ट मध्ये दिसत नाही, ते फिटनेस रिलेटेड आजार असतात. सो आता जर आपण बघितलं ना, बीपी, शुगर, थायरॉइड हे बेसिकली फिटनेस रिलेटेड आधी होते, त्याच्यानंतर बॉडीने साथ देणं हळूहळू कमी केलं आणि आता ते हेल्थ रिलेटेड पण इश्यूज झालेत. त्याला आपण लाईफस्टाईल डिझिजेस किंवा लाईफस्टाईल डिसऑर्डर्स असं म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण एलिमेंट्स ऑफ फिटनेस शिकणार आहोत. 10 एलिमेंट्स आहेत, पण त्यातले आपण जे मेन इन्ग्रेडियंट्स किंवा मेन एलिमेंट्स आहेत त्याच्यातनं आपल्याला शिकता येईल की हे चेंज केले की आपली बॉडी छान चेंज होईल. त्याच्यानंतर आपल्या बॉडीमध्ये बीएमआर काय असतं, त्याच्यानंतर बॉडीचे टाइप्स काय, एक्सरसाइज, न्यूट्रिशन आणि हॅबिट्स, त्याच्यानंतर आपण क्वेश्चन आन्सर्स कडे वळूयात. ओके. नेक्स्ट आहे तुमची बॉडी तुमच्या लाईफस्टाईलचा रिझल्ट आहे हे सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलं. आता मला तुमची स्लीप सायकल सांगा, स्ट्रेस लेवल सांगा, फूड सांगा आणि ऍक्टिव्हिटी लेवल सांगा. याच्यानुसार आपल्याला लगेच समजून येईल की आपल्या बॉडीमध्ये जो त्रास असेल, समजा त्रास नाही म्हणणार पण आत्ताची बॉडीची जी सिच्युएशन असेल ती सिच्युएशन कशी आहे, लाईक फॅट जास्त असेल, जॉईंट पेन असेल, चिडचिड होत असेल, स्ट्रेस असेल, तर हे स्लीप, स्ट्रेस, फूड या सगळ्या गोष्टींनीच रिलेटेड असणार आहे. मोस्टली तोच प्रॉब्लेम आहे, खाणं आणि ऍक्टिव्हिटी हाच मेन प्रॉब्लेम आहे, किंवा मेन अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये आपण सुधारणा किंवा चेंजेस केले पाहिजेत, आणि ते चेंजेस केले की आपली लाईफस्टाईल सुधारेल, लाईफस्टाईल सुधारलं की आपल्या बॉडीमध्ये चेंजेस होतील. ओके. सो आपल्या सिडेंटरी लाईफस्टाईलमुळे ओबिसिटी, डायबिटीस, स्ट्रेस, हॉर्मोनल इम्बॅलन्स, जॉईंट पेन आणि लो एनर्जी असं होतं. आता ओबिसिटी का बरं होती? स्ट्रेस घेतला की कोर्टिझोल नावाचं हॉर्मोन वाढतो, आणि त्या हॉर्मोनचं काम आहे बॉडीमध्ये लॉकडाऊन क्रिएट करणं. आता लॉकडाऊन मध्ये आपण काय केलं होतं, आपण जे पण फूड्स असतील, कुठल्याही आवश्यक जीवनावश्यक गोष्टी असतील त्याला आपण स्टॉक करायचो, आणि ज्या नको आहेत त्या गोष्टी आपण घेत नव्हतो. बरोबर? म्हणजे काय, समजा अन्नधान्य आता पिकत नाहीये तर आपण काय केलं, जास्त घेऊन ठेवा. मोदींनी पण सांगितलेलं ना की बाबा अन्नधान्य 2 महिने 6 महिन्यांचं गोळा करून ठेवा. तसंच आपली बॉडी काय करते, जेव्हा आपल्याला स्ट्रेस येतो, आपली झोप नीट नसती, आपल्या खाण्याच्या वेळा नीट नसतात, आपली ऍक्टिव्हिटी नसल्यामुळे बॉडीला वाटतं आपण एका वरतीच बसलोय, मुवमेंट नाही करते, म्हणजे आपण ऑलरेडी स्ट्रेसमध्ये आहे. म्हणजे स्ट्रेस आला की आपण मुवमेंट नाही करत, पण बॉडी काय म्हणते, मुवमेंट नाही करत आहे म्हणजे ह्याला स्ट्रेस आहे. रिव्हर्स सायकोलॉजी यूज होती, आणि मग बॉडी काय करते, कॉर्टिझॉल रिलीज करते. कॉर्टिझॉल काय करतं, तुमचं मेटाबॉलिक सिस्टम्सला स्लो डाऊन करतं आणि फॅट ऍब्झॉर्प्शनला वाढवतं. फॅट जे डिपॉझिट होतं बॉडीमध्ये त्याला वाढवतं. का? तर तुमच्या बॉडीमध्ये आता लॉकडाऊन क्रिएट झालाय. आता हा लॉकडाऊन तोडायचा असेल तर आपल्याला मुवमेंट करावी लागेल, टाइम टू टाइम खाणं करावं लागेल आणि हॅप्पी राहावं लागेल. ओके. तो ओबिसिटी वाढणार आहे. कंटिन्यू समजा आपण थोडं 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 स्नॅकिंग केलं, लाईक थोड्या वेळानंतर आपण चहा प्यायला, थोड्या वेळानंतर आपण काहीतरी खातोय, तर आपल्या टेस्ट बर्ड्सला जर सारखी टेस्ट मिळत असली
आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम कुठून चालू होती? टंग पासून. ओके. सो आपण काहीतरी खाल्लं तर बॉडी डायजेस्टिव्ह सिस्टीम चालू करणार आहे खाली. पण त्याला काय माहिती, तुम्ही एक शेंगदाणा खाणार आहे, थोडासा चहा पिणार आहे, का पूर्ण जेवण करणार आहे? तर पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम तुमची स्टार्ट होती, पॅनक्रियास काम करतात, इन्सुलिन सिक्रीट करतात, कारण आता आपण खाल्ल्यानंतर ब्लड शुगर लेवल वाढणार आहे. म्हणून पूर्ण पॅनक्रियासनी काम करून काय केलं, इन्सुलिन सिक्रीट करून ठेवलं. पण आता काय होतंय, आपण थोडासाच चहा पिला, आपण एकच बिस्किट खाल्लं, आपण थोडंसंच खाल्लं तर काय होणार आहे? बॉडीला माहिती आहे का आपण थोडं खाणार होतो? नाही, बॉडीने पूर्ण इन्सुलिन सिक्रेट करून टाकलं. बॉडी कंटिन्यू आपण मेजर नाही करणार आहे, तिला काय माहिती इथनं खाली किती येणार आहे. इथनं चालू झालं की त्याला वाटलं आता मशीन चालू करायचं, आता मिक्सर चालू करायचा आणि जेवढं येईल ते डायजेस्ट करायचं, ब्लड शुगर वाढेल म्हणून इन्सुलिन सिक्रेट करून ठेवायचं. पण आपण काय केलं, आपण एकच बिस्किट खाल्लं आणि ते इन्सुलिन एवढं जास्त झालं की आपलं बॉडीचं ब्लड शुगर लेवल लो झाली. का लो झाली? कारण इन्सुलिन जास्त होतं आणि ब्लड शुगर तेवढी आलीच नव्हती. मग बॉडी काय करणार, इन्सुलिनचं प्रोडक्शन हळूहळू हळूहळू कमी करणार. आणि एकदा असं होणार की आपलं इन्सुलिनचं प्रोडक्शन कमी आहे आणि आपण खातोय जास्त. मग आपण ब्लड टेस्ट करणार तर आपल्या ब्लड रिपोर्टमध्ये काय येणार, ब्लड शुगर लेवल जास्त आहे. का जास्त आहे? कारण इन्सुलिनचं प्रोडक्शन कमी आहे. इन्सुलिनचं प्रोडक्शन कमी कशामुळे झालं? आपल्या हॅबिट्समुळं. आपली हॅबिट काय होती, आपण कंटिन्यू स्नॅकिंग करायचो, सारखं खायचो. मग त्यामुळे बॉडीला काय वाटलं, आपण उगाचच इन्सुलिन प्रोड्यूस करतो आणि बॉडीने इन्सुलिनचं प्रोडक्शन कमी केलं. त्याला आपण इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतो आणि डायबिटीज म्हणतो. सो ओबिसिटी, डायबिटीज, हॉर्मोनल इम्बॅलन्स हे सगळं स्ट्रेस, ओव्हर इटिंग, इनऍक्टिव्हिटी या गोष्टींमुळे होतं. आता तुम्ही म्हणाल जॉईंट पेन का बरं होऊ शकतं? जॉईंट पेन तर हाडामुळे होणार आहे. पण आपण जर मस्क्युलर स्केलेटल सिस्टीम बघितली तर आपल्या हाडांना सपोर्ट करायचं काम मसल्स करतात. किंवा आपण बघितलं असेल शाळेमध्ये की एखादा हाडांचा सापळा असतो, त्या सापळ्याला मसल्स चिटकलेत असं आपल्याला वाटतं. बरोबर? कुणाचं वेगळं काही परसेप्शन किंवा दृष्टिकोन आहे का या गोष्टीवरती? सौरभ सर, तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला काय वाटतंय, मस्क्युलर स्केलेटल सिस्टीम, हाडांना मसल चिटकलेत का, काय काय वाटतं? थोडं सायंटिफिक होतंय पण याच पॉइंटनी आपलं पूर्ण पुढचं एज असेल, ओल्ड एज असेल, हे सगळं याच्यावरतीच डिपेंड करतं. जर हा कन्सेप्ट क्लिअर नसेल तर आपण पुढे नाही जाऊ शकत. असं आहे, पुढे जाऊन त्रास होऊ शकतो. ओव्हरऑल आपण सायंटिफिक डायग्राम वगैरे बघतो त्याच्यात असंच दिसतं की हाडांचा सापळा आहे आणि तो त्याला हाडं मसल्सला चिटकलेत. सपोर्ट करतोय, हा, की ओके. मसल्स बरोबर. चिकटून बसलेत त्यांना. तर ओके तर स्केलेटल सिस्टीम जी असती, सौरभ सर तुम्ही काय म्हणले, त्याला चिटकलेत मसल्स, राईट? पण त्या बरोबर. हाडांना एका जागी ठेवणं, चिटकून ठेवणं हे काम मसल्सचं आहे. हाडं एकमेकांना नाही चिटकू शकत, एका जागेवरती नाही राहू शकत, लिगामेंट्स त्यांना जागेवरती नाही ठेवू शकत, टेंडन्स तुटतील जर मसलनी त्याला जागेवर नाही धरलं तर. सो प्रत्येक जॉईंटला नीट एका जागेवरती मेंटेन करायचं हे काम कोणाचं आहे? हे काम आहे मसल्सचं. जर मसल्स ओके, नसतील ओके. तर जॉईंट पेन होणार. जॉईंट पेन होतोय म्हणून आपण एक्सरसाइज नाही करत, ऍक्टिव्हिटी नाही करत. पण एक्सरसाइज जर नाही केली तर मसल नाही ग्रो होणार आणि जॉईंट पेन कमी नाही होणार. म्हणजे गुडघेदुखी असेल तर उलट व्यायाम केला पाहिजे, स्क्वॉट्स केले पाहिजे, जेणे गुडघेदुखी कमी होते. आता सारंग सरांनी सांगितलं तसं त्यांचा गुडघा दुखत होता आणि गुडघेदुखी थांबली व्यायाम केल्याने, तो जॉईंट पेन नीट होईल. आणि जसं सौरभ सर म्हणले की लो एनर्जी नाही, उलट जास्त ऍक्टिव्ह वाटतं. बिकॉज ऑक्सिजनचं कन्झम्पशन वाढतं. जेव्हा आपण एक्सरसाइज करतो ना, आपण जास्त ब्रिदिंग करतो, जास्त श्वास घेतो आणि ब्रिदिंग वाढल्यामुळे ऑक्सिजन सप्लाय मसल्समध्ये वाढतं, सेल्समध्ये वाढतं आणि जेवढं जास्त ऑक्सिजन भेटेल आपल्याला हॅपी फील होतं आणि एनर्जेटिक फील होतं. एनर्जी लो म्हणजे काय? ऑक्सिजनची लेवल कमी असते सेल्समध्ये. तर ती वाढणार कशी? एक्सरसाइज करून, ऍक्टिव्हिटी करून. ते प्राणायाम, योगा वगैरे जे असतं ना, ते पण हेच काम करतं. ओके. सो विल गो टू नेक्स्ट स्लाइड. कुणाला काय प्रॉब्लेम, प्रश्न? मला एक प्रश्न आहे. आता तू जे म्हणत होता राईट की खायला जे आपण जसं आपण जितक्या वेळा आपण खातो तेवढ्या वेळा जास्त इन्सुलिन क्रिएट होतं, राईट? हम्म. सो प्रत्येकाची थेरी वेगळी आहे. जसे दीक्षित म्हणतात की तुम्ही दिवसात 2 वेळाच खा. काही जण म्हणतात 4 वेळा. ऋतुजा दिवेकर म्हणते की बेसिकली तुम्ही हे करत राहा, म्हणजे प्रॉपरली ब्रेकफास्ट, लंच, डिनर जेवढं जसं येस. मील्स आहे तसं घ्या. तर येस. थेरी प्रत्येक जण आपली वेगळी थेरी सांगतं. सी. पण पण प्रत्येकाची बॉडी पण वेगळी आहे, राईट? बरोबर सो आहे. बेसिकली आपल्या बॉडीला काय सूट होईल, कारण काय होतं, एव्हरीवन कम्स विथ देअर ओन थेरी, तर मग कोणाचं फॉलो करायचं हे होतं हे आपल्याला नेमकं. जे पटतंय तेच फॉलो करायचं सर. आणि माझं काय मत आहे,
जर समजा 1 मील अ डे करताय तर पूर्ण एक दिवस म्हणजे खाल्ल्यानंतर 24 तास तुम्ही स्टार्व करताय. स्टार्व करता म्हणजे बॉडीला माहिती आहे ना तुम्ही स्ट्रेसमध्ये आहे. हम्म. इन्सुलिन प्रोडक्शन ज्याचं कमी आहे त्याने स्प्लिट मिल्स केलं पाहिजे. लाईक ज्याला शुगर आहे त्याला माहिती आहे हम्म. त्याचं इन्सुलिन प्रोडक्शन एवढंच आहे, एवढं इन्सुलिन नाही एवढूसच आहे, तर त्याने तेवढ्या इन्सुलिनला पुरेसंच अन्न खाल्लं पाहिजे. छोट्या छोट्या 4 मील्स केल्या पाहिजे. अच्छा. इट डिपेंड्स अपॉन द पर्सन. थेअरीज वेगळ्या नाहीयेत. समोरच्याला काय प्रॉब्लेम आहे त्याच्यानुसार आपलं प्लॅन ऑफ ऍक्शन चेंज होतं. बरोबर. ऍक्च्युली याचं एनर्जी रिलेटेड पण हे आहे का? म्हणजे सपोज एनर्जी कधी कधी एनर्जी लो फील होते, राईट? म्हणजे हा. समटाइम्स वी फील लाईक की आपल्याला काहीच करावंसं नाही वाटत, नुसतंच हम्म. बसून राहावंसं वाटतं. हम्म. मे बी प्रॉब्ली मेंटली वाटतं काम करावं, पण फिजिकली वी आर नॉट एबल टू मूव्ह, और प्रॉब्ली तेवढं हे मे नसतं. बी तर ब्लड असं हे शुगर लेवल कशामुळे होतं? त्यावेळेस कमी असू शकते बिकॉज बोर होतोय आणि बॉडीमध्ये एनर्जी नाहीये हे कधी कळतं. आपल्या ब्रेन ब्रेन सांगतोय ना आपल्याला इथनं सगळं चालू आहे. ओके, तर याला लागती शुगर. ब्रेन कॅनॉट सर्व्हाइव्ह विदाउट ब्लड शुगर. त्याला ग्लुकोजच लागतं ऍज अ एनर्जी सोर्स. लाईक गाडीला असतं ना पेट्रोल, डिझेल, सीएनजी. हे फक्त सीएनजी वरती चालणार आहे किंवा फ्लाईटचं असतं ना फ्युअल एकदम भारीवालं त्याच्यावरतीच चालणार आहे. ह्याला जर ग्लुकोज नाही मिळालं ब्रेन नाही चालू शकत. सो दिवसभरामध्ये जर तुम्ही एकच मील केलं तर तुमच्या बॉडीमध्ये ग्लुकोज लेवल कमीच राहणार आहे. आणि ब्लड ग्लुकोज लेवल जर कमी झाली तर ब्रेन नीट फंक्शन नाही करणार, कन्फ्युजन क्रिएट करणार, स्ट्रेस येणार, चिडचिड होणार आणि एनर्जी लो वाटणार. सो यू फॉगिनेस शुड फील. फॉगिनेस पण येतो कधी कधी. हा, यू शुड फ्युल युअर बॉडी. आणि काही लोक काय करतात, बळजुबरीने कमी खायला सांगतात बिकॉज दुसरं त्याच्या मागची थिअरी किंवा स्ट्रॅटेजी काय असते, जर ब्लड शुगर लेवल कमी असेल तर बॉडीमधली जे आपल्या लिव्हरच्या आजूबाजूला फॅट स्टोअर असेल दॅट विल कन्वर्ट इन टू एनर्जी आणि मग ते फॅट लॉससाठी हेल्प करेल. पण त्याच्यामध्ये होणारी चिडचिड जर तुमच्या प्रोडक्टिव्हिटीला जर त्रास देत असेल तर इट्स नॉट गुड फॉर यू ना. तर प्लॅन ऑफ ऍक्शन डिपेंड्स अपॉन द पर्सन. तुमचा गोल काय, तुम्ही काय करू शकता. तुम्ही जर 7 दिवस उपाशी राहिले तर तुमचं वजन कमीच होणार आहे. पण 7 दिवस उपाशी राहू शकता का कोण? एव्हरीवन इज बिझी, एव्हरीवन हॅज सम अदर गोल्स. काही ना काही टास्क असतात दिवसभराचे, ते टास्क सोडून उपाशी राहणं गोल नाही राहू शकत ना. तुम्ही बघितलं असेल एखादा माणूस जर आजारी पडला, ऍडमिट झाला, तर तो पटपट पटपट त्याचं वजन कमी होतं बिकॉज ही इज नॉट मुव्हिंग अँड ही इज स्टार्विंग आणि त्यांना सलाईन मधनं न्यूट्रिशन चाललंय, होतोय त्यांचा फॅट लॉस. पण तो आजारी टाईपचा फॅट लॉस आहे ना, आपल्याला ते नाही करायचं. आपलं गोलच नाही फॅट लॉस किंवा वजन कमी करणं हा गोल नाही. आपल्याला काय करायचं आहे की जे पण आपण चेंज करतोय त्यांनी बॉडीला त्रास नाही झाला पाहिजे पुढे जाऊन. फॅट लॉस झालाच पाहिजे, वजन कमी झालंच पाहिजे, पण त्यांनी जर आपली प्रोडक्टिव्हिटी कमी होत असेल तर हा प्रॉब्लेम आहे. सौरभ सर काय म्हणत होते तुम्ही? नाही म्हणजे माझं मागच्या डाएटचा जो तुम्ही बोलत होतो आपण त्याच्यात असं होतं की मे बी प्रत्येकाची बॉडी थोडीशी वेगळी असते. हो. फॉर एक्झाम्पल म्हणजे आता मी आणि आई आम्ही 2 वेळेलाच जेवतो. हम्म. किंवा आता बाबा पण आमचे प्रेटी मच आमच्यामुळे. पण आता पाहुणे वगैरे जे येतात त्यांना सवय असते सकाळी नाश्ता 8:30-9ला, बरोबर. दुपारी जेवण त्यांचं, मग दुपारचं जेवण उशिरा असतं 2 वाजता वगैरे, हम्म. संध्याकाळी 5ला नाश्ता, रात्री 9-9:30ला जेवण. मग बाहेरचं कोणी आलं की आम्हाला नाश्त्याची सवय नसल्यामुळे आम्हाला लक्षात ठेवावं लागतं की यांना केलं पाहिजे. त्यांना नाश्ता केलं नसेल तर त्यांना ते सहन होत नाही. आमचं ऑपोजिट होतं. सकाळी 9-9:30ला खाल्लं तर माझं तर पूर्ण म्हणजे डिस्टर्बच होतं, ऍसिडिटीच होते मला, कारण मे बी पूर्वीपासून हे आहे, लाईफस्टाईल. सवय आहे. त्यामुळे लाईफस्टाईल. दीक्षित आणि जसं तुम्ही ऋतुजा दिवेकर यांचं की मी जर्मनीत असताना खूप इकडचं ऐकायचो, कोरोनाच्या वेळेला नवीन नवीन प्रकार काय काय आले होते तेव्हा. मे बी ते प्रत्येकाच्या बॉडीच्या ह्याच्यानुसार पण असू शकतं की एखाद्याला मे बी 4 वेळेला थोडं थोडं खाणं वर्सेस एखाद्याला 2 वेळेलाच खाणं सूट होत असावं, म्हणून प्रत्येकाचं एक बरोबर. वेगळं वेगळं आपल्याला जे सूट होतं ते केलेलं चांगलं असं. त्या- त्याच्यामध्ये कसं आहे माहितीये सर, 3 बॉडी टाइप्स असतात. एक असतो एक्टोमॉर्फ, एक असतो मेझोमॉर्फ आणि एक असतो एंडोमॉर्फ. एंडोमॉर्फचं मेटाबॉलिझम खूप फास्ट असतं, कितीही खाल्लं तरी ते बारीकच राहतात. आणि एक प्रकार असतो त्यांनी अन्नाकडे बघितलं जरी तरी त्यांचं वजन वाढतं. आणि काही लोक असे असतात खाल्लं तरी चालतंय, नाही खाल्लं तरी चालतं. तर एक्टोमॉर्फ, मेझोमॉर्फ आणि एंडोमॉर्फ असे 3 टाइप्स असतात. आणि त्याच्यावरनं पण एक्सरसाइज आणि डाएट मेंटेन केलं जातं. पण दॅट इज जस्ट टू गेट रिझल्ट अपॉन युअर वेट. फिटनेस पॉईंट ऑफ व्ह्यू नाही, तुमच्या बीएमआर वर काम केलं, बीएमआय वर काम करतात ते. हाईट अनुसार एवढंच वजन पाहिजे. पण आपण तसं नाही करत. आपण फिटनेस पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघतोय, मसल मास इन्क्रीज करतोय आणि आपण वजन कितीही असू, बॉडीची क्षमता चांगली असली पाहिजे, आळस नाही पाहिजे आणि प्रोडक्टिव्हिटी चांगली आली पाहिजे, ह्याच्यावरती काम करतो. ओके. तर गोल्डन 5 रूल रादर मी असं सांगेल की प्रॉब्ली आपल्या बॉडीला आपण समजलं पाहिजे, आणि बेस्ड ऑन दॅट आपण आपलं
ठरवलं पाहिजे, राईट? ती म्हणजे बॉडी बॉडी सगळ्यांची वेगळी आहे, सवय वेगळी आहे, पण त्याच्या मागे काम करण्याचं सायन्स वेगळं नाही. हम्म, बरोबर. ओके. जर माझं इथनं स्कल चालू होतंय, स्पाइन चालू होतंय, सगळं चालू होतंय, माझ्या इथनं डायजेस्टिव्ह सिस्टीम चालू होते, मे बी माझ्या डायजेस्टिव्ह सिस्टीमची आणि तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमची क्षमता वेगळी असेल, फंक्शनिंगची कॅपॅसिटी वेगळी असेल, प्रत्येकाची सवय वेगळी असेल, पण जिभेवरती अन्न पडलं की सलाइवा चालू होणार यायला, त्याच्यानंतर पॅनक्रियाज मधनं पॅनक्रेटिक ज्यूस येणार, हे सगळे ज्या प्रोसेस आहेत ते चेंज नाही होऊ शकत सर. हे नाही, युनिव्हर्सल. बरोबर. Absolutely. सो हे 5 एलिमेंट्स बद्दल आपण समजून घेऊया, जेणेकरून हे आत्ता होणारं कन्फ्युजन पूर्ण क्लिअर होईल. ओके. कुणाला काही डाऊट, Correct. प्रश्न मागच्या स्लाइड बद्दल अजून? So far so good. No problem. ओके. सो माझं होतं तसं बरेच वेळा की काही खाल्लं नाही तरी वजन वाढतं. होतं ना, बिकॉज तुम्ही उपाशी राहिले की बॉडीमध्ये परत लॉकडाऊन पडतं, लॉकडाऊन पडलं की बॉडी म्हणते आता आपल्याला अन्न मिळत नाहीये, तर जे आपल्याला एनर्जी मिळते ते आपण स्टोअर केली पाहिजे, आणि एनर्जी स्टोअर केली की ती फॅटमध्ये कन्वर्ट होती. फॅट इज नथिंग बट स्टोर्ड कॅलरीज, वेगळं काही नाहीये. ओके. सो 5 एलिमेंट्स आहेत त्याच्याबद्दल. त्याच्या आधी मी थोडंसं सांगतो की मी एवढं पोटतिळकीने का बरं सांगतोय तुम्हाला, किंवा मी जे ट्रान्सफॉर्मेशन चालू केलंय, मी जे फिटनेस पॉईंट ऑफ व्ह्यूनी बिझनेसमध्ये आलो, हे का बरं सुरू केलं हे शॉर्टमध्ये सांगतो. बऱ्याच लोकांना माहिती आहे, सौरभ सरांना तर आता पाठ झाला असेल, सारंग सरांना थोडंसं माहिती आहे, पण दीपाली मॅम आणि स्वाती मॅमना जर माहिती नसेल तर मी थोडंसं सांगतो आणि मग पुढे सरकूया. ओके. तर हे सुरू करण्यामागचं कारण काय होतं, कारण मी स्वतः आजारी पडलेलो आहे, मी माझी हेल्थ घालवलेली आहे. सो आम्ही होतो 16 वर्षाचा असताना प्लेजर घेतलेली, 18चा असताना 4 व्हीलर घेतलेली. म्हटलं आता 21चं झाल्यानंतर आपण फ्लॅट घेऊया आणि आपली लाईफ सेटल आहे, पैसे आपल्याकडे आलेले आहेत आणि एकदम चिलमध्ये लाईफ जगायची. आणि प्रत्येक जण आता जे करतंय, स्ट्रगल करतंय, पैसा कमवतंय, आय वॉज डुईंग द सेम थिंग. ओके. सो त्याच्यानंतर काय झालं, ज्यावेळेस मी खूप बिझी लाईफस्टाईलमध्ये होतो, सकाळचं जसं तुम्ही सांगताय सगळ्यांचं रुटीन सिमिलर माझं रुटीन होतं. मी काय करायचं, सकाळी 6ला घर सोडायचो, त्याच्यानंतर कॉलेजला 6ला कॉलेजसाठी जायचो, अभिनव कॉलेज कात्रजला. आणि मग कॉलेजला गेल्यानंतर 12-12:30ला कॉलेज सुटायचं. तिथनं मग मी बसनी भूमकर चौकात यायचो, भूमकर चौकातनं हिंजवडीला जायचो जॉबसाठी. 2 वाजता जॉब चालू व्हायचा, 10 वाजता सुटायचो, 10 वाजता बसनी परत घरापाशी, घरापासून परत चालत 11:30-12ला घरी यायचो, थोडंसं जेवायचो, झोपायचो, परत 5:30ला उठायचो. सो आय वॉज व्हेरी बिझी. जसं तुम्ही रुटीन सांगितलं ना, झोप नाहीये प्रॉपर, त्याच्यानंतर पैसे कमवणं गोल राहतो, प्रत्येकाचा असलाच पाहिजे. पण मी खूप होतं की लाईक 21 वर्षाच्या आधी जर फ्लॅट नाही घेतलं तर मग अपयशी जिंदगीत मी काहीच नाही केलं. 21 वयाच्या आधी फ्लॅट बुक करायचंय असं माझा गोल होता. सो त्याच्यानंतर काय झालं, मी आजारी पडलो. तर हे कपडे मी जेव्हा ऍडमिट झालो तेव्हा मला फिट बसत होते. तुम्ही शोल्डर जॉईंटला बघू शकता, नी जॉईंटला बघू शकता, ते एकदम फिट बसत होते. मला अल्सर नावाचा आजार झाला होता, ज्यामध्ये आपलं आतडं जे असतं, आपल्या तोंडाला अल्सर होतं, माहितीये, तोंड येतं म्हणतो आपण. सो तसंच मला लार्ज इंटेस्टाईनला झालं होतं. लार्ज इंटेस्टाईन मधनं ब्लिडिंग व्हायचं. सो जेव्हा ब्लिडिंग होत होतं तेव्हा माझी 3 महिने ट्रीटमेंट चालली होती पाईल्सची. गोळ्या खाल्ल्या, औषधं खाल्लं, सगळं झालं, पण ब्लिडिंग काय थांबत नव्हतं. एव्हरीवन थॉट की मला अल्सरच झालाय, सॉरी पाईल्सच झाले. प्रत्येक डॉक्टरला वाटत होतं ब्लिडिंग होतंय, आणि एज कमी होतं, लाईक 18-19 इयर्सचा असेल मी, मिड म्हणजे डिसेंबरला ऍडमिट झालो होतो, ऑक्टोबरला माझा बर्थडे असतो. सो मिड 18 आणि 19च्या मध्येच एज होतं. एवढ्या कमी एजमध्ये अल्सर होणं इज नॉट पॉसिबल. लाईक 45, 40, 35 वयाच्या माणसांना तो होऊ शकतो. सो त्याच्यानंतर जेव्हा खूपच आजारी पडलो, 31st आता रिसेंटली झालंय, त्यामुळे मला आता ती एक अॅनिव्हर्सरीज म्हणावी लागेल. तर 31 डिसेंबर 2014ला मी वॉशरूमला गेल्यानंतर मला लूज मोशन झाल्यासारखं झालं, बट इट वॉज नॉट लूज मोशन, इट वॉज कम्प्लिटली ब्लड. मी मम्मीला म्हणलं आता मी मरणार आहे, आता काय होऊ शकत नाही म्हणलं माझं. कारण आधी कसं होतं, लाईक 1 ड्रॉप ऑफ ब्लड, 2 ड्रॉप ऑफ ब्लड, नंतर मग असं लाईक पाणी पडल्यासारखं ब्लड पडायला चालू झालं. म्हणलं आता काही खरं नाही. आणि जेव्हा मला हॉस्पिटलाइज केलं 1 जानेला, कारण 31ला रात्री सगळे हॉस्पिटल वगैरे बंद असतात, 1 जानेला दुपारी वगैरे आम्ही दवाखान्यात गेलो, एंडोस्कोपी झाली, तेव्हा कळलं की आतडं फाटलंय, लार्ज इंटेस्टाईन वॉज स्टोन, बिकॉज ऑफ स्ट्रेस लेवल, बिकॉज ऑफ
नॉट इटिंग राईट, नो स्लीप, याच्यामुळं काय झालं, मला स्ट्रेस वाढलेला आणि B12ची कमी झाल्यामुळं अल्सर झालता. जसं तोंड येतं ना, तसं अख्ख्या आतड्याला आतमधून कुठं 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 स्पॉट्स होते. फक्त तोंड इथं इथं बघितलं असेल तर आतमध्ये स्पॉट्स होते आणि लार्ज इंटेस्टाईनला एवढं टिअर होतं आणि त्या टिअर मधनं ब्लिडिंग होत होतं. सो माझं ऍडमिट होताना जवळपास 35 वगैरे 70 वगैरे वजन होतं आणि माझं 35 झालं होतं एका आठवड्यात. आणि मला डॉक्टर छान मिळाल्यामुळं ही डिडंट ऑपरेटेड, मला ब्लड मधनं सगळं न्यूट्रिशन मिळालं आणि मी वाचलो विदाऊट ऑपरेशन. मोस्टली अल्सर असलं की आतडं कटच करतात, पण आय हॅव म्हणजे वाचलो त्याच्यातनं. आणि मग विचार केला की काय केलं पाहिजे आता आपण, कारण खूप चांगल्या चांगल्या गोष्टी केल्या होत्या, लाईक टॉपर होतो कॉलेजला, लाईफ चांगली चालू होती, पैसे चांगले कमवत होतो, लोकांना म्हणजे मित्रांना भावांना गिफ्ट वगैरे द्यायचो, छान चालू होती लाईफ, एकदम सक्सेसफुल ड्रीम लाईफ जी म्हणतो ना तशी लाईफ चालू होती. पण त्या लाईफला ब्रेक लागला एका आजारपणामुळे, आणि त्या आजारपणाचं कारण होतं माझं दुर्लक्ष करणं हेल्थकडं. सो त्याच्यानंतर काय झालं, म्हणलं आता काय काय झालंय आपलं, काहीच राहिलं नाही लाईफ मध्ये, हेल्थ गेली, नापास झालो कॉलेजमध्ये, पैसा नाहीये, जे पैसे साठवलेत ते गेलेत, म्हणलं आता आपण मरून जाऊ. काय राहिलंय जिंदगीमध्ये, काहीच नाही, फेलियर वाटायला लागलं. मग म्हटलं की ठीक आहे, जीव तर आपण कधीही देऊ शकतो, आपण 1 वर्ष स्वतःला देऊन बघू काय होतंय. कारण तीच एक गोष्ट होती ज्याच्याकडे मी सगळ्यात जास्त दुर्लक्ष केलं तर स्वतःकडं. आणि मग जेव्हा स्वतःकडे लक्ष द्यायला चालू केलं, मल्टिपल प्रॉब्लेम्स लाईक जिमला पैसे भरताना ₹500 कमी पडत होते. त्याच्यानंतर जिम जरी जॉईन केली तरी तिथं 1 दिवस 2 दिवस शिकवलं, त्याच्यावरती परत कधी गाईड केलं नाही. आणि गायडन्स पाहिजे असेल तर पर्सनल ट्रेनिंग घ्या, काय घ्या, माझ्या बॉडीची हालत माहीत नाही तरी पण ट्रेडमिल कर, सायकलिंग कर, इलेप्टिकल कर, कुठले इक्विपमेंट सांग, माझी सिच्युएशन काय आहे, मी कशातनं बाहेर पडलोय, काही न विचारता कुठलाही व्यायाम सांगायचे. लाईक 15 मिनिटं ट्रेडमिल करा, जा 100 उठाबशा करा. माझी कॅपॅसिटी माहीत नव्हती, मी कशातनं बाहेर पडलोय माहीत नव्हतं, आणि काहीही व्यायाम सांगायचे बिकॉज आय डिडंट पेड देम. मग त्याच्यानंतर मी विचारलं की कसं शिकायचं, देन आय गॉट टू नो की बाबा सर्टिफिकेशन्स असतात. मग सर्टिफिकेशन केलं, स्वतःवरती काम केलं, आणि स्वतःवरती काम केल्यानंतर 3 वर्षामध्ये दिस इज हाऊ आय लुक्ड. म्हणजे मी स्टेटला टॉप 21, डिस्ट्रिक्टला टॉप 11 होतो मेन्स फिजिक कॅटेगरीमध्ये. त्याच्यानंतर पण माझ्या डोक्यात नाही आलं की आपण ह्या बिझनेसमध्ये उतरावं, म्हणून मी एक ट्रेनर म्हणून काम केलं. 2019ला मी स्टेटला टॉप 21, डिस्ट्रिक्टला टॉप 11 होतो. आणि त्याच्यानंतर मी ठरवलं की आता आपण काय करायचं, म्हणजे ट्रेनर म्हणून तर जॉब करतोय, मग काय करायचं. मग म्हटलं की आपण थोडे दिवस अजून मेहनत करूया, आपण नॅशनलची वगैरे प्रेप करूया. आणि मग पडलं लॉकडाऊन, सगळ्यात पहिले जिम बंद केल्या. सेकंड टाइम परत डिप्रेशनमध्ये जाऊ शकलो असतो मी, पण नाही गेलो. का नाही गेलो, बिकॉज आय हॅव हिट रॉक बॉटम, की याच्यापेक्षा खराब जिंदगी मी नाही बघू शकत. जेव्हा आजारी पडलेलो या आधी अल्सर झालता त्यावेळेस, मग तिथनं मी वरती आलो होतो आणि परत रॉक बॉटम हिट नाही करायचं म्हणलं, काहीतरी चेंज करूया. तर लॉकडाऊन मध्ये मग मी विचार करायला लागलो की काय करू, बिझनेस करू का काय करू. आणि आय स्टार्टेड पोस्टिंग ऑन व्हॉट्सअप, की व्हॉट्सअपला मी नाव टाकायचं की बाबा मी बिझनेस करायचा आहे, काय बिझनेस करू, काय करू, काय नको करू, असं. आणि ह्या ज्या गोष्टी होत गेल्या व्हॉट्सअपला, जसं आपण स्टेटस तुम्ही माझे बघत असाल तर एक जण म्हणला फिटनेस आवडते तर फिटनेसमध्ये बिझनेस कर. मग नंतर परत स्टेटस ठेवला की बिझनेसचं नाव काय ठेवायचं, बिझनेसचा गोल काय ठेवायचं, मिशन काय ठेवायचं, लोगो काय ठेवायचं. असं लोकांनी हेल्प करत 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 काय काय गोष्टी होत गेल्या. त्याच्यानंतर माझा मोबाईलच हरवला, म्हणजे गाडीवरनं चालताना पडला. लॉकडाऊनमध्ये इन्कम नव्हतं, मी घेतलेली 4 व्हीलर विकली, एक मोबाईल घेतला, हा फोन घेतला, आणि त्या फोनवरनं व्हिडिओ शूट करायचं आणि फक्त स्टेटसला ठेवायचं, हा व्यायाम करा, तो व्यायाम करा. आणि त्यातनं लोक म्हटले की अरे तू व्यायामाचे व्हिडिओ टाकतोस तर मग माझं पण व्यायाम घे ऑनलाईन. आणि मग ऑनलाईन लोकांचं लॉकडाऊनमध्ये आपण व्यायाम घ्यायला सुरुवात केली. आणि तरी पण डोक्यात नव्हतं की आपल्याला बिझनेस करायचं आहे म्हणून, म्हणजे इट वॉज गोईंग लाईक ट्रायल अँड एरर, चालू आहे ना लॉकडाऊनमध्ये काहीतरी टाइमपास, मग करून टाकू आपण असं. पण सेकंड लॉकडाऊनची जी वेव होती इट वॉज व्हेरी सिव्हिअर. आपण आपल्या ओळखीच्या बऱ्याच लोकांना त्या सेकंड वेव्ह मध्ये गमावलं. आणि मला एक रिअलाइज झालं की पुढं कुठलंही काहीही कितीही अवघड सिच्युएशन आली तरी हेल्थ सेक्टर, फिटनेस सेक्टरला मरण नाहीये. आणि त्याच सेक्टरमध्ये मला जर दुर्लक्ष होत असेल, इवन LLB झालं, एवढं चांगलं बॅकग्राऊंड असून सुद्धा, तर दिस हॅज टू बी अ प्रोफेशन. म्हणजे ह्याच्यामध्ये मी काम केलं पाहिजे, चांगल्या मनाने काम करणारी लोक नव्हती. आणि मला पण एका ट्रेनरने म्हणलं होतं की बाबा तुला एवढं वाटतंय ना, तुला एवढी मस्ती आहे लोकांना फुकट ज्ञान द्यायची, तर तू ट्रेनर बन, कमी पैशात शिकवायचंय तू ट्रेनर बन,
तू गायडन्स दे. आणि मग त्याच्यानंतर आपण त्यांना शिकवायला सुरुवात केली, लोकांना गायडन्स द्यायला सुरुवात केली, आणि हळूहळू आपण या बिझनेसमध्ये आलो. आणि या बिझनेसमध्ये आल्यानंतर आपण आतापर्यंत 10वं वर्ष माझं चालू झालंय. आपण 5 वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये काम करतो. US, जर्मनी, कॅनडा, दुबईचे माझ्याकडे क्लायंट्स आहेत. आणि सगळ्यांचं रिझल्ट एकाच गोष्टीमुळे अडत होता, बिकॉज दे वर नॉट अंडरस्टँडिंग देअर ओन बॉडी. आणि तेच आपण आज समजून घेतोय. आणि माझं मिशन काय आहे की सस्टेनेबल फिटनेस पाहिजे, शॉर्टकट नको. 3 महिन्यात बारीक व्हायचंय, 4 महिन्यात बारीक व्हायचं, आणि 5व्या महिन्यात परत वाढणार वजन, ते नकोय आपल्याला. आणि मी माझं मिशन ठेवलं लाईफचं, आणि त्याच्यावरती आता आपण काम करायला चालू केलंय. सो 21 डेज हॅबिट बिल्डिंग चॅलेंज सारंग सरांनी केलेलं आहे, सौरभ सरांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण गायडन्स देतो, वर्कआउट देतो, लाईफस्टाईलचं स्ट्रक्चर देतो, आणि काही क्विक फिक्सेस नसतात. आणि त्या 21 डेजमध्ये तुम्हाला हॅबिट वगैरे लागू शकते. आणि 21 डेजला ₹20,000 आपण चार्ज ठेवलेला. वेबिनारमधनं जर कोणी जॉईन केलं तर ₹8,000, आणि आजच्या आज पेमेंट केलं तर एवढं त्याचे चार्जेस राहतील. ठीक आहे. आणि 12 जानेवारीपासून ते चालू होतील, 21 डेज हॅबिट बिल्डिंग चॅलेंज. ओके. आणि त्याला आपण लिमिटेड सीट्स ठेवणार आहे, बिकॉज आपला 12 वीक्स चॅलेंज ऑलरेडी चालू आहे. तर 5च लोकांना आपण 21 डेजमध्ये एनरोल करणार, आणि त्याच 5 लोकांमध्येच आपण 12 वीक्स, इफ दे आर इंटरेस्टेड, पुढं सर्कल. सो हे चालू होईल. आणि हे 21 डेजमध्ये मी तुम्हाला, सौरभ सर, सारंग सर, तुम्हाला जो रिझल्ट आला ना, तुम्हाला भारी का वाटतं माहिती आहे का? कारण मी जो पेन फील केलं होतं ना स्टार्टिंगचे 21 दिवस, की मला कोणीतरी सपोर्ट केलं पाहिजे, मला लहान बाळागत सारखं सांभाळून मला पुढं पुश केलं पाहिजे, आणि पुश करताना मला त्रास नाही झाला पाहिजे, आणि असं छान पुश केलं पाहिजे की मला व्यायाम करण्याची आवड आली पाहिजे, ना की भीती की ट्रेनर नसेल तर मला व्यायाम जमणार नाही, असं काही नाही. सो मला ज्या सर्व्हिसेस हव्या होत्या त्या सर्व्हिसेस आपण त्या 12 वीक्समध्ये 21 डेजसाठी बनवल्या. आणि ज्या वेनी मी स्वतःला ट्रान्सफॉर्म केलं ते आपण 12 वीक्समध्ये शिकवणार आहोत. सो आता आपण एलिमेंट्स बद्दल बोलूयात, ज्यांच्यावरती काम केल्यानंतर आपल्या बॉडी चेंज होतील. आणि सारंग सर, तुम्ही जसं म्हटले ना, प्रत्येकाची बॉडी वेगळी असते, पण यू विल सी की एलिमेंट्स वेगळे नाहीयेत. एलिमेंट्स जर सेम असतील प्रत्येकाच्या बॉडीचे, तर त्यांची फंक्शनॅलिटी सेम आहे. आणि प्रत्येकाच्या फंक्शनॅलिटी आणि प्रत्येकाच्या एलिमेंट्सवर काम केलं की त्यांना सेम रिझल्ट्स मिळतील. ओके. सो मला असं वाटतं की याच्यामध्ये तुम्हाला अजून क्लिअरिटी येईल की काय आहे नेमकं फिटनेस म्हणजे काय. ओके. सो पहिला आहे कार्डिओव्हॅस्क्युलर इंड्युरन्स. कार्डिओव्हॅस्क्युलर इंड्युरन्स म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? आपण करतो कार्डिओचे हो. एक्सरसाइजेस, पण का करतो सांगा? हार्टचा स्टॅमिना वाढवायला, एन्ड्युरन्स एन्ड्युरन्स लॉंग टर्म आपण एखादी ऍक्टिव्हिटी करत असो तर त्याच्यामध्ये मे बी आपलं हार्ट स्टेडी रेटनी किंवा एक बॅलन्स्ड रेटनी फंक्शन करावं याकरता केलेले एक्सरसाइजेस, असं ओके. मला वाटतं. हार्टशी रिलेटेडच असेल असं वाटतं. ओके. हार्टशी रिलेटेड आहे, पण हार्ट काय करतो? हार्टचं काम काय आहे? ब्लड पंप करणे. ओके. पंपिंग. हार्टची एफिशियन्सी वाढतं रादर, म्हणजे पंपिंग करणं, ब्लड ओके. पंपिंग करणं. ब्लड पंप करतं, कुठं पंप करतं? पूर्ण बॉडीत. बॉडीमध्ये. ओके. सो कार्डिओव्हॅस्क्युलर इंड्युरन्स म्हणजे काय? तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टीम आणि कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम दोन्हीचं कॉम्बिनेशन, आणि दोघांचं इंड्युरन्स. त्याची स्ट्रेंथ नसते बिकॉज ते वेट लिफ्ट नाही करत, वजन उचलत नाहीये, त्यांची क्षमता असते हाय एफिशियन्सी, आणि रेजिस्टन्स खूप कमी असतो. ब्लड फ्लो करायला काय रेजिस्टन्स लागतोय का? पुढं काय दगड वगैरे आहेत का? काहीच नाही ना, पुशी नाही करायचंय. सो त्याला आपण एन्ड्युरन्स म्हणतो. त्याला आपण स्ट्रेंथ का नाही म्हणत, कार्डिओव्हॅस्क्युलर स्ट्रेंथ का नाही म्हणत? बिकॉज ताकदीचं काम नाही तिथं, एन्ड्युरन्सचं काम आहे. न थकता चालायचंय, जवळ आपण जिवंत आहे न थकता त्याला चालायचंय. रेजिस्टन्स एकदम मिनिमम, आणि फंक्शन खूप फास्ट आहे. सो इसको एन्ड्युरन्स बोलते, मग त्याला एन्ड्युरन्स म्हणतात. ओके. तर कार्डिओ म्हणजे हार्ट रिलेटेड, वेस्क्युलर म्हणजे वेन्स रिलेटेड. कार्डिओव्हॅस्क्युलर म्हणजे काय? हार्ट, वेन्स, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम, आणि रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे लंग्स ऑक्सिजन घेणार, हार्टला देणार, म्हणजे हार्टमध्ये ब्लड, ऑक्सिजनेटेड ब्लड जाणार, आणि मग हार्ट ते ऑक्सिजनेटेड ब्लड सगळीकडे पोहोचवणार. ओके. सो या सिस्टीमवरती काम केल्यानंतर काय होईल? हार्टची फंक्शनॅलिटी वाढेल. बरोबर. हार्टची फंक्शनॅलिटी वाढली म्हणजे काय झालं? तुमच्या बॉडीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ऑक्सिजनेटेड ब्लड जाईल. जर तुमच्या दोघांपैकी कुणाला असं वाटत असेल किंवा आठवत असेल की बसल्यानंतर मुंग्या यायच्या पायाला, उभं राहिल्यानंतर मुंग्या यायच्या, किंवा कुठंतरी आपल्याला टिंगलिंग सेन्सेशन यायचं बिफोर डुईंग एक्सरसाइजेस,
पण आता एक्सरसाइज केल्यानंतर कुठंतरी फ्रेशनेस वाटतोय, कुठंतरी तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला मुंग्या ज्या यायच्या पायाला त्या कमी झाल्यात, असं वाटतंय, जाणवतंय काय फरक? बिकॉज किंवा असं पण वाटणार तुम्हाला की आपल्याला यंग दिसतोय आपण, बिकॉज तुमच्या स्किनला पण ब्लड फ्लो वाढतो. सो या सगळ्या गोष्टी कशामुळे होतील? जर आपण कार्डिओव्हॅस्क्युलर एंड्युरन्स वरती काम केला आणि आपल्या ज्या कार्डिओच्या एक्सरसाइजेस असतात लाईक जम्पिंग जॅक्स, हाय नीज वगैरे, या एक्सरसाइज करून काय होईल? आपला कार्डिओव्हॅस्क्युलर एंड्युरन्स एकदम छान होईल, ज्याने आपल्या हार्टची, लंगची क्षमता वाढेल. मसलची, हार्टचा जो आहे फंक्शनिंग, इट्स ऑल्सो मसल ऑर्गन आहे, पण त्याला मसल का म्हणू शकतो आपण? का ऍक्टिव्हली इनऍक्टिव्ह आहे, म्हणजे आपण त्याला कंट्रोल नाही करू शकत, म्हणून त्याला ऑर्गन म्हणतो. पण फंक्शनॅलिटी काय आहे त्याची? हार्टबीट करायची. समजा एखाद्याने तुम्हाला भॉ केलं, मग काय होणार? डचकणार, हार्टचं पंपिंग वाढणार. पण त्याच्या मसल्स, ज्या हार्टचे जे स्नायू आहेत, ते जर पंप नीट नसेल करत तर काय होईल? झटका बसून तो गडबडू शकतो, ज्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो. सो त्याची इलास्टिसिटी वाढली पाहिजे हार्टच्या मसल्सची. त्याच्यानंतर आपल्या ब्लड, हार्टची जर फंक्शनॅलिटी छान आहे, हार्ट चांगलं पंप करतोय, पण आपल्या जर वेन्स मध्ये क्लॉट्स असतील, क्लॉट्स किंवा चरबी साठले असेल, ऐकलं असेल आर्टरीज मध्ये फॅट साठलेला आहे, कोलेस्ट्रॉल लेवल वाढलेली आहे, म्हणजे काय? पाईप आहे पण पाईप मध्ये घाण साठल्यामुळे तो फ्लो नाही होत, मग हार्टवरती प्रेशर येतं, ज्याला आपण बीपी वगैरे म्हणतो. ब्लड प्रेशर काय येतंय? ब्लडचं प्रेशर का बरं वाढतंय? बिकॉज त्या बारीक जागेमधनं ब्लडला पास होण्यासाठी जास्त प्रेशर लागणार आहे, जास्त ताकदीने पुश करावं लागणार आहे, आणि मग हार्टवरती लोड येतो. सो कोलेस्ट्रॉल लेवल कमी झाली की मग तो हार्टवरचा प्रेशर पण कमी होणार आहे. सो कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमवर जर आपण काम केलं तर काय होईल? हार्ट रिलेटेड सगळे इश्यूज आपले सॉल्व्ह होतील. कुणाला काय डाऊट? आता याच्यात बेसिकली आपण कार्डिओव्हॅस्क्युलरचं एन्ड्युरन्स वाढवायला आपण आयदर स्विमिंग म्हणा, एरोबिक्स म्हणा, म्हणजे एनी येस, नो सायकलिंग म्हणा, ब्रिस्क वॉकिंग म्हणा, हे सगळ्या गोष्टी करतो, त्याच्याने बरोबर आपली बेसिकली एन्ड्युरन्स वाढू शकतं बरोबर हार्टचं, राईट? बरोबर. म्हणजे झुंबा वगैरे पण त्या म्हणजे एरोबिक्स मध्येच हो, होऊ आलं शकतं. आपल्याकडे. इट डिपेंड्स अपॉन द पर्सेंटेज ऑफ फॅट. जर विजरल फॅट लेवल 14 असेल तर तुम्ही झुंबा योगा करू शकता. विजरल फॅट लेवल जर 17 आहे आणि तुम्ही झुंबा करताय, बाकीच्यांच्या लेवलला कॉम्पिट करायला जाताय, तुम्ही बघितलं असेल एखादा माणूस झुंबा करतोय, चक्करून पडतोय आणि तो वर जातो. टू बी ऑनेस्ट, आपण न्यूज मध्ये बघितलेत हे व्हिडिओज. का बरं असं होतंय? बिकॉज दे डोंट नो अबाउट देअर बॉडी, दे डोंट नो अबाउट देअर विजरल फॅट लेवल. सगळे नाचतात, ते सगळे झुंबा करतात, ते सगळे उड्या मारतात, मी पण त्यांच्यासोबत मारणार कारण मला पण एनर्जी पाहिजे. असं नसतं. एखाद्याच्या हार्ट विजरल फॅट लेवल फक्त आपल्या ऑर्गन्स वरती, लिव्हर वरती नाहीये, तुमच्या हार्टच्या आजूबाजूला पण फॅट पर्सेंटेज साठलेला असतो. जर त्याची फंक्शनॅलिटी करायसाठी आजूबाजूला जर तुम्हाला दिसत असेल हार्टच्या आजूबाजूला फॅटनी जर पकडलेलं आहे आणि तुम्ही त्याला उगाचच ताकद लावताय, तर कधी ना कधी अटॅक येईल ना. सो यू शुड नो अबाउट युअर बॉडी. झुंबा, योगा सगळं छान आहे, पण कधी जर तुम्ही फिट असाल तर यू शुड नो हा, युअर आणि बॉडी, यू अजून एक शुड नो जे युअर लिमिट्स. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली एक एक अजून विचारायचं होतं की आता लोकांना हल्ली आता असं बघितलंय की म्हणजे माझ्या ओळखीतलेच आहे काही, दोज हु आर हार्ट स्पेशालिस्ट, राईट? तर त्यांना दे ही नोस बेसिकली की हार्ट कसं काम करतं, पण आपण त्यांनाच हार्ट बघतो की अटॅक ते येतो. त्यांनाच हार्ट अटॅक येणार ना. येतात. इट्स जेनेटिक सर. आपल्याला माहिती पुढे जाऊन रस्ता खराब येणार आहे, टायर प्रेशर मेंटेन करायचं, सस्पेन्शन गाडीचे नीट ठेवायचे आणि हँडल टाईट पकडायचं, एवढंच करू शकतो. सो कार्डिओव्हॅस्क्युलर एंड्युरन्स विल हेल्प यू प्रिव्हेंट. जो अटॅक तुम्हाला 45 वयात येईल तो जाऊन 65ला येईल, पण येईल. आपण ते प्रोलॉंग करू शकतो, आणि जरी आला तरी पण आपला हार्ट त्या अटॅक मध्ये सर्व्हाइव्ह होऊ शकतं, याची आपण तयारी करून ठेवू शकतो. त्या रस्त्याला जायचंच नाही असं नाही, तो खड्ड्यावाला रस्ता येणारच आहे प्रत्येकाच्या लाईफमध्ये, तुमच्या येणार आहे, माझ्या येणार आहे. हार्ट स्पेशलिस्टच हार्ट अटॅकने जातात बिकॉज ते पण काही नाही करू शकत. तो वॉल्व आतमध्ये आहे, हार्ट तर नाही ना चेंज करू शकत ते स्वतःच. सो आहे त्यालाच नीट मेंटेन करायसाठी आपल्याला कार्डिओव्हॅस्क्युलर एंड्युरन्सवर काम करावं लागेल. ओके, एनी अदर क्वेश्चन्स? नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया मग. सो त्याच्यानंतर असतो मस्क्युलर स्केलेटल एंड्युरन्स. जसं हार्टची फंक्शनॅलिटी असते तसंच मस्क्युलर स्केलेटलची पण एक एंड्युरन्सची एक क्षमता असते. म्हणजे काय? समजा तुम्हाला एक सांगितलं की इथं एक बादली आहे आणि इथं एक बादली आहे, तर या बादलीतलं पाणी मी मग्गेने इकडे उचलून टाकतोय, छोटासाच मग आहे किंवा पेला आहे किंवा एक चमचा आहे. सो कमी क्षमता आहे, वजन आहे का त्या चमच्याला, त्या बादलीला, त्या मगला, तर क्षमता कमी आहे, वजन उचलतोय ते कमी आहे. द फोर्स यूज इज लेस आणि रेप्युटेशन जास्त आहे.
सो त्याला एंडुरन्स म्हणणार. आणि जर मी बादलीच जागेवरनं उचलून इकडे ठेवली तर त्याला स्ट्रेंथ म्हणणार. तर मसल्स मध्ये दोन प्रकारचे फायबर्स असतात. एक असतो स्लो ट्विच मसल फायबर, एक असतो फास्ट ट्विच मसल फायबर. सो स्लो ट्विच मसल फायबर काय करणार आहे, तुम्हाला स्ट्रेंथ देणार आहे. लाईक बादली उचलली, 100 किलो वजन उचललं, पडलेली गाडी उचलली, तर तुमची स्ट्रेंथ लागणार आहे. आणि एंडुरन्स म्हणजे काय, चमच्यानी थोडं थोडंसं कमी ताकद आणि प्रोलॉंग ऍक्टिव्हिटीचं टाइम लॉंग असणार आहे. लाईक 100 किलो तुम्हाला वजन उचलायला लावलं तर तुम्ही 1 तास 100 किलो वजन उचलू शकणार आहे का, नाही. 1 सेकंडसाठी उचलू शकता, 1 मिनिट सारखं उचलू शकता, उचलून एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर ठेवू शकता. पण ते सारखं करू शकतो का, सारखं करता येत असेल तर तुमची स्ट्रेंथ नाही, तिथं एंडुरन्स काम करते. सो जिथं ऍक्टिव्हिटीचा टाइम खूप जास्त आहे आणि लागणारी ताकद कमी आहे, त्याला आपण एंडुरन्स म्हणणार, जसं रनिंग, जॉगिंग वगैरे. पण तेच जर पाठीवर आपण पोतं घेतलं आणि आपण चालतोय तर तिथं तुमची स्ट्रेंथ लागणार, तिथं एंडुरन्स नाही येणार. ओके. सो स्ट्रेंथ आणि एंडुरन्स वेगळे. तर मस्क्युलर स्केलेटल एंडुरन्स काय करेल, तुम्हाला तुमचे ज्या शॉर्ट टर्म ऍक्टिव्हिटीज आहेत, लाईक कपडे धुणं, चपाती लाटणं, काही पण ऍक्टिव्हिटी लाईक पायऱ्या चढणं, याच्यामध्ये तुम्हाला हेल्प करतील. रनिंग करणं, स्विमिंग करणं, सायकलिंग करणं. आणि त्याच्यानंतर जो नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आहे, नेक्स्ट एलिमेंट आहे तुमचा मस्क्युलर स्केलेटल स्ट्रेंथ. इट विल हेल्प टू पुश हेवी लोड इन शॉर्ट डिस्टन्स. म्हणजे टाइम जास्त नाही लागणार, टाइम कमी असणार, लाईक 1 सेकंड, 2 सेकंड, मॅक्झिमम 1 मिनिट. पण लोड खूप असणार, ताकद खूप लावावं लागणार, पूर्ण तुमच्या शरीराची ताकद लावून तुम्हाला ते पुश करावं लागणार. याने तुमचा मस्क्युलर स्केलेटल स्ट्रेंथ वाढणार. सौरभ सर, तुम्हाला आठवतंय, आपण सारंग सर तुम्हाला पण आठवत असेल, जेव्हा आपण एक्सरसाइज करत होतो, आपण पहिल्यांदा 5 स्क्वॉट्स करणं आपल्याला हार्ड जात होतं. बरोबर आहे. का बरं हार्ड जात होतं, बिकॉज यू आर युझिंग स्ट्रेंथ ऍट दॅट टाइम. कारण तुम्हाला ते बॉडीचं लोड उठवणं, जागेवरनं उभं राहणं हार्ड जात बरोबर. होतं. सो तिथं तुमच्या स्ट्रेंथ वाले मसल फायबर युज होते ते. नंतर तुम्हाला एका सेटमध्ये 10-15 केलं तरी दुखत नव्हतं किंवा काही वाटत नव्हतं, बरोबर. बिकॉज स्ट्रेंथ युज नव्हती होत तिथं. नंतर एंडुरन्स युज व्हायला लागला. ओके. ओके. आणि आता तुम्ही ओके. जपानला जाऊन आले, तिथं ट्रेक केलं, कसं वाटलं तुमचं एक्सपिरियन्स? छान होता ऍक्च्युली. मी इमॅजिनच करू शकतो. आम्ही ऑलमोस्ट रोज 15 ते 16 किलोमीटर चालत होतो. 30,000 स्टेप्स तर सहज होत होत्या. बट स्टील आय कुड डू इट. हेच जर म्हणजे 1-6 महिने आधी कोणी म्हटलं असतं तर 15 किलोमीटर तुला 5 दिवस रोज चालायचं, माझ्या त्यांनी नसतं झालं. आणि ट्रेक पण कम्प्लीट केला होता ना कुठला तरी तुम्ही? ट्रेक पण कम्प्लीट केला हो आम्ही. 5.5 किलोमीटरचा डोंगर होता माउंट कुरामा म्हणून. ऍक्च्युली रेकीचं बर्थ प्लेसच आहे ते, Okay. जिथे आम्ही काउसुईनी तपश्चर्या केलेली. हम्म. सो तो ट्रेक पण कम्प्लीट केला. तिथे मात्र मी दमलो, ऑब्व्हियसली. मित्र होता म्हणून मी जाऊ शकलो, पण चढू शकलो. एवढा आहे की आदल्या दिवशीची फ्लाईट, पूर्ण रात्र जागरण, त्याच्यानंतर बुलेट ट्रेननी 450 किलोमीटरचा प्रवास, आणि त्याच्यानंतर मग हे 5.5 किलोमीटर वर आणि पुन्हा 5.5 किलोमीटर खाली. बरोबर. हा जो एकूण हे होता. बट आय कुड डू इट. म्हणजे शेवटी जे आधी मला नाही वाटत मी करू शकलो असतो. 1 वर्षाभरापूर्वीची जी, किंवा अगदी आपलं एक्सरसाइज चालू करण्याच्या आधीची पण माझी जी स्टेज होती, बसल्या बसल्याच गुडघे दुखतायत, पाय दुखतायत, पाठ विनाकारणच दुखतीये, हा जो प्रकार होता, तो असं मी नसतो चढू शकलो. मलाच माहितीये की मी नसतो चढू शकलो मग. तो आपण 21 डेज मध्ये जे केलं, त्यांनी तुमची कार्डिओव्हॅस्क्युलर स्ट्रेंथ वाढली, कार्डिओव्हॅस्क्युलर एंडुरन्स वाढलं, जेणेकरून तुम्हाला धाप लागली नाही. मस्क्युलर स्केलेटल स्ट्रेंथ वाढली बिकॉज युअर बॉडी वॉज एबल टू कॅरी यू. आणि मस्क्युलर स्केलेटल एंडुरन्स पण वाढला कारण तुम्ही तो ट्रेक कम्प्लीट केला, वॉकिंग पण केलं. बरोबर बरोबर. सो या 3 एलिमेंट्स वरती काम केल्यामुळे आपल्याला हे सगळे रिझल्ट आले. पुढचे पण एलिमेंट्स आहेत, पण तुमच्या रिव्ह्यूमुळे बाकी सगळ्यांना क्लिअर झालं की तुम्ही जो रिझल्ट अचीव्ह केला, त्या रिझल्टमध्ये ह्या एलिमेंट्स वरती काम केल्याचं तुम्हाला तो बेनिफिट मिळतोय. ओके. येस येस. सो आता त्याच्यामध्ये जेव्हा आपण फिटनेसला अजून डीप मध्ये जाऊ, तर याच्यामध्ये आपण 4 एलिमेंट्सला एकत्र केलेलं आहे: स्पीड, पॉवर, ॲजिलिटी, फ्लेक्झिबिलिटी. याच्यावरती आपण अजून काम नाही करत आहे, बिकॉज यू डोंट नीड दॅट एलिमेंट्स राईट नाव. स्पीड म्हणजे काय, कमी वेळात जास्तीत जास्त अंतर ट्रॅव्हल करणं. पॉवर म्हणजे काय, कमीत कमी वेळात जास्तीत जास्त फोर्स जनरेट करणं. बादली उचलणं, सिलेंडर उचलणं. आता तुम्ही मागे एक व्हिडिओ बघितला असेल आपल्या यांचा, अभिजित सरांचा, सिलेंडर पाठीवर घेऊन स्क्वॉट्स करत होते. बिकॉज ही हॅज स्पीड, ही हॅज पॉवर, ही हॅज एजिलिटी, ही हॅज फ्लेक्सिबिलिटी. ओके.
तर ॲजिलिटी म्हणजे काय, आपण एका डायरेक्शनला फिरतोय आणि तो चेंज करायचा विदाऊट लिगामेंट इंजुरी होता. त्याच्यानंतर फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय, जेव्हा आपण एक्सरसाइज करतोय, मुवमेंट करतोय, तर पूर्ण कम्प्लीट रेंज ऑफ मोशन मध्ये मूव्ह होणं म्हणजे फ्लेक्झिबिलिटी. आता लोक फ्लेक्झिबिलिटीला खूप जास्त कन्फ्यूज होतात. त्यांना वाटतं की पार आपलं बॉडी उलटी फिरून गुडघ्यांना पायांना अशी जवळ टच होत नाही उलटी, तोपर्यंत फ्लेक्झिबिलिटी येत नाही. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे ते नाही. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय, कम्प्लीट रेंज ऑफ मोशन. म्हणजे हा जर जॉईंट आहे, हा ओपन एवढा होत असेल तर अख्खा ओपन झाला पाहिजे, ह्याला फ्लेक्झिबिलिटी म्हणणार. हा शोल्डर जॉईंट आहे, हा कम्प्लीट रोटेशन मध्ये फिरला पाहिजे, ही म्हणजे फ्लेक्झिबिलिटी. आता हा हात फिरून इकडून इकडं टच झाला पाहिजे म्हणजेच मी फ्लेक्झिबल आहे असं आहे का, नाही. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय, पूर्ण जॉईंट ऑफ मोशन मध्ये जॉईंटचे जेवढे अँगल आहेत त्याच्यामध्ये फिरणं म्हणजेच फ्लेक्झिबिलिटी. पूर्ण हार्ड डिसलोकेट होऊन इकडून तिकडून टच करणं, पूर्ण एक्स्ट्रीम लेवलचं योगा करणं म्हणजे फ्लेक्झिबिलिटी नाही. योगा इज गुड, पण योगाला असं पोर्ट्रे करतात की लवचिकताच सगळे. पण लवचिकता जर वाढली, मी काय सांगितलेलं पहिल्या पॉइंटला, की तुमच्या हाडांना जागेवरती पकडायचं काम कोण करतंय, मसल. मसल्स रबर बँड सारखे असतात. जर ते रबर बँड लूज झाले तर काय होईल, आता इथला माझा रबर बँड लूज झाला तर काय होईल, शोल्डर खाली सर्कल आणि जॉईंट डिसलोकेटेड. डिस्लोकेट होईल. शोल्डर जॉईंट डिसलोकेट होईल, नीला पेन होईल. प्रत्येक पेनच्या मागचं कारण आहे बिकॉज मसल आर नॉट स्ट्रॉंग अँड दे आर नॉट एबल टू कीप द जॉईंट्स इन प्लेस. त्याच्यानंतर दुसरं तुम्ही म्हणसाल, सर इथं तरी जॉईंटला पकडायसाठी आहे आजूबाजूला मसल, नीला कस काय, नीची गादी तर मध्ये आहे, इथं कुठं मसल आहे, मग हे कस काय घासतंय. मग याच्यामधली जी स्पेस आहे ना, ती स्पेस मेंटेन करायसाठी पण मसल्स वर्क होतात. ही जी मधली स्पेस आहे ही एवढीच राहायला पाहिजे, कमी नाही जास्त नाही. जास्त होऊ नये म्हणून लिगामेंट्स वर्क करतात त्याला जागेवरती ओढून धरण्यासाठी, आणि एकदम चिटकू नये म्हणून आजूबाजूचे मसल्स वर्क करतात, मध्ये स्पेसिंग राहायला पाहिजे. मग ही स्पेस कमी जास्त जर होत असेल, इट इज बिकॉज ऑफ विकनिंग ऑफ मसल्स. इट्स नॉट प्रॉब्लेम ऑफ फ्लेक्झिबिलिटी. आणि मग गुडघे दुखतात ते म्हणून काय करतात लोक, ताणतात, स्ट्रेचिंग करतात, मसाज करतात. मसाज करून स्ट्रेचिंग करून काय होणार, इलास्टिक टाईट होईल का लूज होईल, लूज पडणार सगळं ताणाताणी करून. ताणाताणी करून लूज होईल. आणि लूज झालं की पेन वाढेल का कमी होईल, वाढणार. आणि जर पेन वाढलं तर काय होणार, अरे काही होत नाही रे, मी लय योगा केला पण मला फरकच नाही पडत. अरे योगा इज नॉट मेडिसिन फॉर यू. यू नीड स्ट्रेंथ, यू नीड रिजिडिटी इन मसल्स. जेव्हा रिजिडिटी सो येते बेसिकली, मसल्स, बोला. हा सॉरी टू इंटरप्ट यू, पण मला असं वाटतं की पहिले जे 3 एलिमेंट्स हे फाउंडेशन आहे कुठल्या एक्सरसाइजचे, म्हणजे वेदर येस, यू डू इट रनिंग, वॉकिंग, योगा, एनिथिंग, तर हे येस, तुमचं बेसिकली बॉडी मस्क्युलर स्ट्रेंथ एकदा तुमचं असेल त्यामुळे, तर तर बेसिकली पुढचं ऍडव्हान्स लेवलचं जसं येस. स्पीड, पॉवर, एजिलिटी आणि हे एलिमेंट 4 फ्लेक्झिबिलिटी सांगितलंय हे नंतर सगळ्यात लास्टला जे त्याचे जसे इम्पॉर्टन्स आहेत ना त्यावेळी सांगितलंय. लाईक कार्डिओव्हास्क्युलर इंडुरन्स 0 आहे आणि मी 200 किलो वजन उचलू शकतो, काय उपयोग आहे हम्म. मी जर 200 किलो वजन उचलू शकत असेल, माझ्या मागे कुत्रा लागला, मला पळताच येत नाहीये, काय उपयोग आहे. सो त्याचे एलिमेंट 1, एलिमेंट 2, एलिमेंट 3, एलिमेंट 4 जे लावलंय ना, इट्स अपॉन द पिरामिड, म्हणजे इम्पॉर्टन्सच्या हिशोबाने लावलेलं आहे. सगळ्यात पहिलं इम्पॉर्टंट काय आहे, तर तुमचं हार्ट नीट चाललं पाहिजे. हार्टच नीट नसेल चालत, हार्ट म्हणतोय भाई मी दमलोय, आणि तुम्ही झुंबाचे बॅच जॉईन केली आणि सगळे नाचतात ते म्हणून तुम्ही पण नाचताय, हार्ट म्हणून आम्ही नाही काम करत, मग काय करणार तुम्ही मग चक्कर येऊन पडून पडणार खाली, आणि लवकर दवाखान्यात नाही नेलं तर काहीतरी कमी जास्त होऊ शकतं. दिस इज बिकॉज यू आर नॉट लिसनिंग टू द बॉडी, असं आहे. त्याच्यानंतर स्पीड समजलं, पॉवर समजलं, फ्लेक्झिबिलिटी समजलं. तर मी पॉईंट काय म्हणत होतो, सारंग सर आता बोलले त्याच्या आधी मला पॉईंट क्लिअर करायचा आहे. तो फ्लेक्झिबिलिटी काय करते, मसलची स्ट्रेचिंगची पॉवर वाढवते, पण त्याला जवळ नाही आणू शकत. जवळ कशाने आणणार आहे, मसलच्या स्ट्रेंथनी. ओके, स्ट्रेंथ जवळ आणणार आहे, फ्लेक्झिबिलिटी लांब नेणार आहे. आणि स्ट्रेंथ आणि म्हणजे तिची जी रिजिडिटी मिळते, ती जी फ्लेक्झिबिलिटी मिळते, याचं कॉम्बिनेशन आपल्याला पाहिजे, इलास्टिसिटी पाहिजे. असं नको की हात सरळ झाला की फोल्डच होत नाही. फोल्ड होत नाहीये म्हणजे काय, त्याची क्षमता नाहीये, पॉवर नाहीये. आणि जर सरळच होत नाही, एवढाच होतोय हात सरळ, पूर्ण सरळ नाही होते म्हणजे काय, मसलला लॉंग नाही होता येते, म्हणजे इलास्टिसिटी कमी, फ्लेक्झिबिलिटी कमी. जर तुमचा गुडघा सरळ नाही होते
तर तुम्हाला फ्लेक्झिबिलिटीची गरज आहे. पण मला आत्तापर्यंत जेवढ्या लोकांना आजपर्यंत गुडघेदुख्यांचे आपण सगळ्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय, एक पण माणूस असा नाही भेटला ज्याचा गुडघा सरळ नाही होते. सगळ्यांचे गुडघे सरळ होतात, म्हणजे त्यांची फ्लेक्झिबिलिटी ऑलरेडी छान आहे आणि ते अजून फ्लेक्झिबिलिटीवरती काम करतात बिकॉज त्यांना नी पेन सॉल्व्ह करायचं आहे. नी पेन सॉल्व्ह करण्यासाठी काय करतात, ते फ्लेक्झिबिलिटीवर काम करतात आणि फ्लेक्झिबिलिटीवर काम केल्यावर अजून लवचिकता वाढते, अजून त्रास वाढतो, पण त्रास कधीच सॉल्व्ह होत नाही बिकॉज दे डोंट नीड फ्लेक्झिबिलिटी, दे नीड रिजिडिटी. तरच तो जॉईंट जागेवरती आहे. ओके, सारंग सर, तुमचं ह्या गोष्टीवरचा एक्सपिरियन्स सांगा. तुम्ही नाही का कालच्या रिव्ह्यू मध्ये सांगितलेलं की तुम्ही नी कॅप घालून एक्सरसाइज करायचं, तो एक्सपिरियन्स सांगा ना सगळ्यांना. हा, तर बेसिकली काय व्हायचं, बिफोर 21 डेज जो चॅलेंज होता त्याच्या पहिले मला ऍक्च्युली राईट नीला नो प्रॉब्लेम होता. म्हणजे बेंड नव्हतं करता येत, फोल्ड नव्हता करता येत मला पाय. ओके, आणि म्हणजे बॅक साईडला, नीसच्या बॅक साईडला असं कुठे काहीतरी अडकल्यासारखी अशी फिलिंग यायची. ओके, तो मे बी इंटरनली काहीतरी गडबड आहे हे माझ्या लक्षात आलं. बट युवराजशी मी बोललो, डिस्कस केलं, तेव्हा मग त्यांनी म्हणजे हळूहळू आम्ही त्याच्यावर, आणि त्याच्या पहिले मी बेसिकली नी कॅप घालून एक्सरसाइज करायचो. कारण आपल्याला असं वाटतं की नी कॅप घालून आहे म्हणजे ते आपल्या मसल्सला टाईट पकडून आहे, सो दॅट आय कॅन एबल टू परफॉर्म नो एक्सरसाइज प्रॉपरली. तर असं एक काहीतरी होतं. पण युवराजनी मला त्या दिवशी सांगितलं की नी कॅप काढून हे कर. पण मला इनिशियली वाटलं अरे हा कसं वेगळंच सांगतोय काहीतरी. तर पण ते हळूहळू हळूहळू आम्ही नो सिटअप्स हे केलं, म्हणजे Squats. हळूहळू स्ट्रेंथ वाढवलं. नो स्क्वॉट्स करायला पहिले 5, 10, 15, देन आय वॉज एबल टू कम्प्लीट 100 स्क्वॉट्स इन नो 2-3 days बॅक. तर हे, आणि हळूहळू असं एक्सरसाइज करताना जाणवलं की हळूहळू पेन पण कमी होत चाललाय. म्हणजे नॉट की एकाच दिवशी तो हे कमी झाला असं नाही, हळूहळू ते ग्रॅज्युअली तो पेन रिड्यूस होत गेला, मला कळलं पण नाही. आणि युवराजची दररोज एक्सरसाइज करताना युवराज दररोज विचारायचा, नी मध्ये पेन आहे का, नी मध्ये पेन आहे का. तर म्हटलं 2-3 दिवस मी हो म्हटलं, नंतर हळूहळू नाही रे, आज नाही जाणवत आहे, कमी जाणवतोय. मग हळूहळू असं करत करत तो नी पेन ड्रास्टिकली रिड्यूस झाला, आणि आता तो जाणवत पण नाही. म्हणजे तर मला असं वाटतं तिथलं मे बी प्रॉबब्ली तिथले जे Muscles. मसल्स असतील ते माझे स्ट्रॉंग नसतील, किंवा आय डोंट नो. पण ओव्हर द पिरियड जे आता 21 डेज मध्ये मी केलं, त्याच्याने त्याला एक पॉवर मिळाली, त्यांनी एक स्ट्रेंथ मिळालं, आणि नाव आय बीन एबल टू स्वीट प्रॉपरली. म्हणजे नो आपण जेवण झाल्यावर बसतो ना, ते त्याला वज्रासन. वज्रासन, ते वज्रासन पण मला करतायला म्हणजे बसायला त्रास होत होता, पण आता मी कम्फर्टेबली बसू शकतो. तर हा एक नक्कीच एक फायदा झालेला आहे. तर त्यामुळे थँक्स टू नो युवराज आणि त्याच्या गायडन्समुळे, आणि त्याच्यामुळे, कारण बरेचदा असं होतं आपण आपल्याला काही हे असतात, काही नो जुने एक्सपिरियन्सेस असतात, किंवा कोणी सांगितलं की असं करून ना नी कॅप घालूनच एक्सरसाइज करा तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर. पण अंडर द नो प्रॉपर गायडन्स आपण सपोज कोणाचं केलं आणि इन्स्ट्रक्शन फॉलो केले, तर देन इट डेफिनेटली गिव्ह यू रिझल्ट्स. सो हे मला सांगायचंय. सौरभ सर, ना तुमचा आहे का असं काही एक्सपिरियन्स स्पीड, पॉवर, एजिलिटी, फ्लेक्झिबिलिटी बद्दल? आणि हे असं नाही की प्रमोशनल चालू आहे, आपण नॉर्मल रिव्ह्यूज घेतोय आणि हे एलिमेंट्स या दोघांना ऑलरेडी माहिती नाहीयेत. नाही, हा पार्ट आहे, नक्कीच आहे. म्हणजे फ्लेक्झिबिलिटीचं तर जसं मी मगाशी पण सांगितलं की झोपल्यानंतर उठल्यावरती मला उठताच यायचं नाही. म्हणजे जाग आली आहे पण बेडवरून ती पाठ इतकी अवघडलेली असायची की उठून बसणं शक्य नव्हतं. कसं बसं कळवळत उठायचं, मग काहीतरी वेड्यावाकड्या पोझिशन मध्ये 1-5 मिनिटं बसायचं, मग थोडेसे मसल्स रिलॅक्स झाले की मग बेडमधून उठून मी बाहेर पडायचो. अशी अवस्था होती, विच नाव म्हणजे ती इन एक्झिस्टंट आहे. गेले 3 महिने झाले मला असं झालेलंच नाहीये. दुसरं ओव्हरऑल फ्लेक्झिबिलिटी म्हणजे अगदी छोट्यातली छोटी गोष्ट सांगायची तर शू लेस बांधण्यासाठी वागता पण यायचं नाही मला. हो. सो इतकं म्हणजे हे असायचं, कारण माझं प्रिटी मच काम 8 वाजता वगैरे सकाळी चालू झालं की रात्री 12-12:30 पर्यंत मी खुर्चीमध्ये एकच पोझिशन मध्ये. त्यामुळे एवढं हे होतं की शूलेस बांधायसाठी पण वागता यायचं नाही. जी फ्लेक्झिबिलिटी आता खरोखरी वाढलेली दिसते मला, किंवा
एन्ड्युरन्सच्या बाबतीत म्हणाल तर माझी रूम वरती आहे, म्हणजे ऑफिस वरती आहे आणि मी घर खाली आहे. सो वरती पायऱ्या चढत येताना सुद्धा एक फ्लाईट ऑफ स्टेअर्स चढली तरी सुद्धा धक 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 व्हायचं असं छातीमध्ये. 1-2 मिनिटं मला बसावं लागायचं आल्यानंतर, मग आपण कामाकडे बघूया असं. तो पार्ट पण आता नाहीये. म्हणजे आता तर 4-5 वेळेला वर खाली केलं तरी पण मला काही फरक पडत नाही. म्हणजे असं एक नॉर्मल आपण कुठेतरी चालतो तसं वाटतंय. तर ही डेव्हलपमेंट्स मात्र नक्कीच आहेत, की खरोखरी जाणवून येण्या इतपत आहेत. आणि थोडंसं एक हे पण आहे, म्हणजे पायांमधली पण फ्लेक्झिबिलिटी कुठे ना कुठे वाढलेली दिसते. नीज मधली पर्टिक्युलरली. कारण मी यज्ञ करतो, कधी कधी 2-2 तास 3-3 तास चालू असतं. सो मांडी घालून बसणं हा प्रकार माझ्यासाठी अवघड होता. एक 10-15 मिनिटं झाले की लगेच बदला, 10 मिनिटं झाली की पुन्हा बदला वगैरे असा प्रकार चालू असायचा. पण आता ऍटलिस्ट अर्धा एक तास तरी, म्हणजे अर्धा तास तरी मला न हालता बसता येतं एका ठिकाणी, पायाची पोझिशन न चेंज करता. सो दॅट डज इंडिकेट की गुडघ्यांमधली कुठे ना कुठे फ्लेक्झिबिलिटी म्हणा, ही पण नक्कीच वाढलेली आहे. ते बॉडीमधून रिस्पॉन्स येतोय आणि ते जाणवतंय. आणि त्याच्यामुळे कुठे ना कुठे एक, आतून इन्स्पिरेशन येतं की अरे नाही, आपण ही जर्नी कंटिन्यू करूया की आणि जास्त आपली हेल्थ चांगली होईल. आणि तुम्ही स्क्वॉट्स करताना आता पूर्ण खाली बसू शकता. हो, आता हा पूर्ण तुमचा बसू हा शकतो. तुमचा सुरुवातीला नवीन. असं निम्म निम्म हा. बसायचं मी थोडं थोडंसं. येस. आता मात्र 100 स्क्वॉट्स अगदी आपण किती, मला वाटतंय 3 वेळेला केलेले 3 आहेत वेळा 100 100 स्क्वॉट्स. झालेत आपले. आणि पूर्ण खाली बसून केलेत सगळे 3ही वेळेला. सो तो तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी, पॉवर, एजिलिटी या सगळ्याचा तुम्हाला बेनिफिट मिळाला. नक्कीच नक्कीच. आणि अभिजित कुलकर्णी सर जे पूर्ण खाली बसू शकतात, ते स्क्वॉट्स करू शकतात आणि पाठीवरती वजन आहे त्यांच्या. तर हे सगळं कशामुळे झालं? बिकॉज फ्लेक्झिबिलिटी, इंडोरन्स वगैरे या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्यांच्यामध्ये आल्यात आणि ते तसं सिलेंडर घेऊन बसू शकले. आता लास्ट एलिमेंट आहे ज्याच्यावरती सगळ्यात लास्टला काम केलं पाहिजे आणि बाकीच्या एलिमेंट्स वरती काम केलं तर हा एलिमेंट तुम्हाला ऍज अ गिफ्ट, ऍज अ रिझल्ट मिळू शकतो. दॅट इज युअर आयडल बॉडी कंपोजिशन. म्हणजे तुम्हाला जसं दिसायचंय याच्यासाठी तुम्ही या आधी जे एलिमेंट्स बघितले, या सगळ्या एलिमेंट्स वरती जर काम केलं, जसं तुम्हाला दिसायचंय तुम्हाला आपोआप रिझल्ट मिळणार आहे. लाईक यू शुड वर्क ऑन कार्डिओव्हॅस्क्युलर इंड्युरन्स, मस्क्युलर स्ट्रेन, मस्क्युलर स्केलेटल इंड्युरन्स आणि स्ट्रेंथ. या सगळ्या गोष्टींवरती जेव्हा काम कराल, आयडल बॉडी कंपोजिशन तुम्हाला ऍज अ गिफ्ट मिळणार आहे. याच्यासाठी कष्ट नाही करायचे, तुम्ही तुमच्या बॉडीला चांगल्या पद्धतीने फंक्शनिंग करण्यासाठी मदत करायची आहे. म्हणजे तुमचं हाईट अनुसार वेट किती आहे, काय, याच्याकडे काही नाही बघायचं. मसलची स्ट्रेंथ वाढवायची, स्वतःची क्षमता वाढवायची, स्वतःची प्रोडक्टिव्हिटी वाढवायची. हे सगळं वाढल्यानंतर तुमची आयडल बॉडी जशी दिसली पाहिजे तशी दिसणारच आहे. सो याच्यासाठी काय करणार आपण? वर्कआउट, लाईक आठवड्यातनं तुम्ही 3 दिवस वर्कआउट केला पाहिजे मिनिमम. स्क्वॉट्स, लंजेस, पुशअप, सुपरमॅन. त्याच्यानंतर आठवड्यातनं 2 वेळा कार्डिओ, लाईक रनिंग, स्विमिंग वगैरे तुम्ही जर करू शकत असाल तर रनिंग वगैरे करा, वॉकिंग करा. जे काही नाही करते त्यांनी वॉकिंग केलं पाहिजे. जर तुम्ही 1 तास काढताय वॉकिंगसाठी तर तुम्ही आपलं 21 डेज चॅलेंज जॉईन करू शकता. 21 डेज मध्ये तुम्ही एक्सरसाइज काय करायची ते शिकू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही सेल्फ 21 दिवस जे केले तेच जर कंटिन्यू केलं, तुम्हाला जो रिझल्ट मिळालाय तो तुम्ही पुढे कॅरी फॉरवर्ड करू शकता. पण नेक्स्ट लेवलला जाण्यासाठी तुम्हाला अजून पुढं जेवढं शिकायचंय तेवढं तुम्ही अजून जॉईन करू शकता. अँड स्काय इज द लिमिट. त्याला काही ट्रान्सफॉर्मेशन्सला लिमिटच नाहीये. आणि जेव्हा तुम्ही पूर्ण तुमचं हाईट अनुसार वेट किती हे डोक्यात घेतलं नाही की तुम्हाला स्ट्रेस येणार नाही की मला एवढंच वजन करायचंय, मला तेवढंच वजन करायचंय. इट शुड बी बाय प्रोडक्ट ऑफ द प्रोसेस. प्रोसेस काय आहे? आपण वर्कआउट करायचंय, मसलची स्ट्रेंथ वाढायची, कार्डिओव्हॅस्क्युलर स्ट्रेंथ वाढवायची. या सगळ्या गोष्टींवर काम केलं तर ही प्रोसेस जर फॉलो केली तर आपोआप वजन नॉर्मललाच येणार आहे तुमचं. त्याला वेगळे एफर्ट्स घ्यायची गरज नाहीये. आणि हा एक रिझल्ट आहे ज्यांनी त्या प्रोसेसवरती ट्रस्ट केलं आणि शी हॅज लॉस्ट 18 kgs. 9 महिने लागलेत पण 18 किलो वजन कमी झालंय. एज कमी आहे, डाएट करू शकत होत्या, एक्सरसाइजला वेळ देऊ शकत होत्या, स्टुडंट आहे म्हणून लवकर रिझल्ट आला. पण स्टार्टिंगचे 6 महिने त्यांना 0 चेंज होता आणि शेवटच्या 3 महिन्यामध्ये चेंज आलाय. सो बॉडीमध्ये इंटरनल चेंजेस होत राहणार आहेत. चेंजेस होत नाहीये म्हणून जर आपण ती प्रोसेस थांबवली, गिव्हअप केलं तर रिझल्ट नाही येणार आहे. लाईक असं होऊ शकतं की 3 महिने काहीच रिझल्ट नाहीये, 14 महिन्यानंतर ड्रास्टिक चेंज व्हायला चालू होईल. बिकॉज आत्ताची जी बॉडी बनली आहे ती खूप वर्षांच्या हॅबिट आणि लाईफस्टाईलमुळे झालेली आहे. ते क्विक फिक्स नाही होणार 3 महिन्यात. आता यांनी 9 महिन्यात केलं की यांना बघून पुढचा माणूस 9 महिन्यातच करला असं नाहीये. पुढच्याला 6 महिने लागू शकतात, मे बी 2 वर्ष लागू शकतात सेम रिझल्ट यायला. ते इट डिपेंड्स अपॉन बॉडी. पण असे रिझल्ट येतात ज्यावेळेस आपण बॉडीवरती काम करतो.
आणि सगळ्यात मोठ्या मिस्टेक्स ज्या आहेत त्या मी परत तुम्हाला सांगतो की ऑब्सेशन विथ वेट, BMI आणि लुक्स, कसं दिसतोय, वजन काय आहे, याच्यापेक्षा तुम्ही फिट आहात का, तुमची क्षमता चांगली आहे का, याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. आता सगळे म्हणतात की BMI चेक करा, BMI वर काम करा, माझं BMI किती आहे, बॉडीच्या अनुसार, हाईटच्या अनुसार फॅट किती आहे, मसल्स किती आहेत, फॅट किती आहेत, याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे रॅदर दॅन हाईट अनुसार वजन किती आहे. ओके, सो इट शुड नॉट बी द मेट्रिक ऑफ रिझल्ट. BMI नाहीये, BMR आहे, फॅट पर्सेंटेज आहे. फॅट जर कमी होतंय दॅट्स गुड फॉर यू. वजनावरती लक्ष नका देऊ. त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्म करण्यासाठी काय करायचंय, स्ट्रेंथ ट्रेनिंग, स्क्वॉट्स, लंजेस, पुशअप, सुपरमॅन असं करायचंय. प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड पाहिजे, जेणेकरून तुम्ही काल केलंय त्याच्यापेक्षा आज वर्कआउट थोडासा जास्त कराल. डाएटमध्ये डाएट म्हणजे वेगळं काही नाहीये, लाईक उपाशी राहणं, खूप कमी खाणं असं नाही पाहिजे. डाएट म्हणजे काय, पथ्य पाळणं. जसं दीपाली मॅम म्हणल्या की टायमिंग नाहीये रेग्युलर खाण्याचं. सो टायमिंग सेट करायचं खाण्याचं आणि डिसिप्लिन राहायचं आणि लॉंग टर्म अप्रोच ठेवा. लाईक 1 वर्षाचा गोल ठेवा, 6 महिन्याचा ठेवा, 3 महिन्याचा ठेवा आणि तिथपर्यंत रीच होण्यासाठी तुम्ही 1 महिन्याचे गोल्स ठेवा, 1 आठवड्याचे गोल्स ठेवा. लाईक आपण 12 वीक्स मध्ये पण पहिल्या 1 महिन्यामध्ये पहिले 4 आठवडे फक्त व्यायामाची सवय लावतो, पण आपण हे नाही करत कधीच. डाएट करा काहीच नाही. सेकंड मंथ मध्ये काय म्हणतो, तुम्ही फक्त ब्रेकफास्ट नीट करा. फर्स्ट वीक, लाईक 5th वीक जो तुमचा असणार त्याच्यामध्ये सांगणार ब्रेकफास्टचा टायमिंग सेट करा आणि ब्रेकफास्ट नीट करा. थर्ड 6th वीकला आपण काय म्हणणार, ब्रेकफास्ट आणि लंचचा टायमिंग सेट करा आणि त्याच्यामध्ये जे खाताय ते छान करा. त्याच्यानंतरच्या वीक्समध्ये म्हणजे 7व्या आठवड्यामध्ये आपण काय सांगणार की तुम्ही ब्रेकफास्ट, लंच तर नीट करताय, आता इव्हिनिंग स्नॅक्स पण नीट करा. आणि लास्टला जेव्हा तुमचा 8वा आठवडा येईल त्यावेळेस तुम्हाला सांगणार की तुम्ही ब्रेकफास्ट, लंच, डिनर, इव्हिनिंग स्नॅक्स हे 4ही पण रुटीन मध्ये आणा. म्हणजे त्यात सेकंड मंथ मध्ये तुम्हाला हॅबिट, पहिल्या महिन्यामध्ये हॅबिटची सवय लागणार, एक्सरसाइजची सवय लागणार, त्याच्यानंतर नेक्स्ट मंथ मध्ये डाएटची सवय लागणार आणि थर्ड मंथ मध्ये डाएट प्लस एक्सरसाइजचा रिझल्ट येऊन तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन घडणार, तुमचे चेंजेस होणार फॉर 12 वीक्स ट्रान्सफॉर्मेशन. आणि जे 21 डेजला जॉईन केलंय त्यांना व्यायामाची सवय लागेल. सो न्यूट्रिशन बद्दल जर बोलायचं झालं, डाएट बद्दल बोलायचं झालं तर डाएट पनिशमेंट नाहीये तुमच्यासाठी. तुमच्या बॉडीला जे रिक्वायरमेंट आहे तेवढंच खायचं आहे. एक्स्ट्रीम उपाशी राहायची गरज नाहीये आणि एखाद दिवस जर खाणं झालं तर खूप स्ट्रेस घ्यायची गरज नाहीये. आणि कन्सिस्टन्सी महत्वाची आहे रादर दॅन परफेक्शन. खूप आपण डाएटमध्ये परफेक्ट करायचा प्रयत्न करतोय, वजन करून खातोय, सगळं करतोय आणि ते जर 3 महिनेच करणार असाल तर तो डाएट न केलेला बरा. डाएट असा करायचा आहे जो तुम्हाला कंटिन्यू वर्षभर, 2 वर्ष, आयुष्यभर करता येईल फॉलो. एवढा इझी डाएट पाहिजे, कारण कन्सिस्टन्सीने रिझल्ट येणार आहे ना की परफेक्शनने. नाही व्यवस्थित कळतंय युवराज. हा, सो फायनल टेकअवे आता असा आहे, आपली जी लाईफस्टाईल असती त्याच्यानुसारच आपल्या बॉडीचा शेप, बॉडीचा टाईप, बॉडीचे इश्यूज, बॉडीचे जे पण प्रॉब्लेम्स असेल, लाईक फॅट असेल, काय असेल, हे सगळं कशामुळे होणार आहे, लाईफस्टाईलमुळं. लाईफस्टाईलवरती काम करायचं, फिटनेसला पार्ट ऑफ लाईफस्टाईल बनवायचं आणि आपण आपल्या BMR वर्क करायचं. BMR म्हणजे काय, बेझल मेटाबॉलिक रेट, जो की मसल्सनी जास्त करून 60% डिपेंड करतो की तुमचे मसल मास किती आहे तुमच्या बॉडीमध्ये. तर मसल मास इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला स्ट्रेंथ बिल्ड करावी लागेल. त्यामुळेच असं सांगितलंय की स्ट्रेंथ बिफोर फॅट लॉस, म्हणजे तुम्ही तुमच्या बॉडीची ताकद वाढवली पाहिजे. असं नाही झालं पाहिजे की तुमचं 10 किलो वजन कमी झालंय पण तुमची जी आधीची क्षमता होती त्याच्यापेक्षा कमी क्षमतेने तुम्ही काम करू शकताय, तुम्ही दमताय. 10 किलो वजन कमी करून पण जर तुम्ही प्रोडक्टिव्हिटी तुमची जर कमी होत असेल तर उपयोग काय ना ते 10 किलो वजन कमी करण्याचं. असं आहे. सो स्ट्रेंथ वाढवण्याकडे लक्ष द्यायचंय, फॅट लॉस आपोआप होईल. आणि सगळ्यात महत्वाचं, जर तुम्ही तुमच्या हॅबिट्स चेंज नाही केल्या तर तुमच्या बॉडीमध्ये काही चेंज नाही होणार आहे. सो त्याच्यामध्ये चेंज करण्यासाठी पहिलं मेंटली प्रिपेअर्ड राहा आणि मेंटली प्रिपेअर्ड राहिले की तुमच्या बॉडीमध्ये ते चेंजेस होतील. सो युअर बॉडी डझंट नीड मोटिवेशन, इट नीड्स अंडरस्टँडिंग, जे आज आपण समजलोय. त्याच्यानंतर आपल्याला पेशन्स लागणार आहे रिझल्टसाठी आणि पेशन्स सोबत कन्सिस्टंट जर एफर्ट लावले तर रिझल्ट नक्कीच मिळतील.